ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतीगृह। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। माझ्याकडे रागानं का पाहतोस, तुला राहुरीमध्ये राहायचंय का नाही, असं म्हणून आरोपींनी 3 जणांना शिवीगाळ करून लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकून वार केले। ही घटना राहुरी शहरात 17 मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे। सागर चंद्रकांत खैरे हे राहुरी शहरामधील आझाद चौक इथे राहावयास आहेत। तिथेच आरोपी श्रीकांत रणसिंग हा त्याच्या कुटुंबासोबत राहतो। तो नेहमी सागर खैरे यांच्या पुतण्याकडे त्रास देण्याच्या उद्देशानं बघत असतो। 17 मार्च रोजी रात्री 9च्या सुमारास सागर खैरे, त्यांचा पुतण्या प्रज्वल, तसेच स्वयं जंगम आणि आकाश शिरसाट हे आझाद चौक इथे घराच्या समोर बसले होते। त्यावेळी तिथे आरोपी दारू पिऊन आले आणि प्रज्वल याला म्हणाले की तू माझ्याकडे रागानं का पाहतोस, तुला राहुरीमध्ये राहायचं आहे का, असं म्हणून शिवीगाळ करू लागले। तेव्हा प्रज्वल त्यांना म्हणाला की तुम्ही मला शिवीगाळ का करताय, असं म्हणाल्याचं त्यांना राग आल्याने आरोपींनी त्यांना लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून प्रज्वल याच्यावरती चाकून वार केलेत। या घटनेमध्ये प्रज्वल खैरे जखमी झालाय। घटनेनंतर सागर चंद्रकांत खैरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्या फिर्यादीवरनं आरोपी श्रीकांत काशीनाथ रणसिंग, गौरव राजेंद्र रणसिंग, तसेच अभिजित राजेंद्र रणसिंग, ऋतिक काशीनाथ रणसिंग या 4 जणांवरती शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मी अंकुश चंद्रकांत खैरे, राहणार राहुरी आझाद चौक। 17 तारखेला रात्री 9:15च्या आसपास माझा पुतण्या प्रज्वल खैरे व त्याचे मित्र स्वयं जंगम, आकाश शिरसाट हे बसलेले होते। तर साहिल रणसिंग, अभिजित रणसिंग, श्रीकांत रणसिंग आणि अजून इतर 2-4 जण होते। तर ते तिथे येऊन दारू पिलेले होते। तर मग ते तिथे येऊन त्यांना दमदाटी करायला लागले। तर माझ्या पत्नी प्रज्वल खैरे यांनी विचारपूस केल्या असताना त्यांनी शिवीगाळ केली व लाकडीने चाकूने मारहाण केली। त्याच्या हाताला जबर जखम झाली आहे। तर आम्ही इकडे पोलीस स्टेशनला येऊन यांच्यावर FIR दाखल केली आहे। तर आम्हाला फक्त एवढंच आहे की आम्हाला का नाही याचा न्याय पाहिजे। मी महेश विलास जंगम, दिनांक 17/3/2025 रोजी आम्ही आझाद चौक येथे मिरवणूक पाहत असताना आमचे मित्र अंकुश खैरे यांचे इथे आम्ही बसलेलो होतो। तिथं आमचे मुलं बसलेले असताना त्या ठिकाणी गौरव रणसिंग, ऋतिक रणसिंग, अभिजित रणसिंग, साहिल रणसिंग हे आले आणि त्यांनी आमच्या मुलावर शिवीगाळ चालू केली। आम्ही त्यांना विचारपूस केली असता त्यांनी त्या प्रज्वल खैरे यावर चाकूने वार केला आणि त्याच्या बोटाला जबर जखम झाली। त्या तिथे खूप गर्दी जमा झाली, 400-500 मुलांची गर्दी जमा झाली।
त्या ह्याच्यात त्यांच्यावर समोरच्यावर कोणी हल्ला केला हे आम्हाला काही समजून आलं नाही. पण यात आमच्या मुलांचे नावं नाहक गुंतवण्यात आले. त्यात आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही आज फिर्याद दाखल केलेली आहे. आमच्या मुलांना न्याय मिळावा. आमची मुलं शैक्षणिक आमच्या मुलांचे रेकॉर्ड चेक करावं राहुरी पोलीस स्टेशनने आणि आमच्या मुलांना न्याय मिळावा एवढीच आमची विनंती आहे. आमचे मुलं असे वायफळ नाही, कुठं आमच्या मुलांवर काही गुन्हे दाखल नाही. त्यांच्यावर पहिले गुन्हे दाखल आहे. पॉस्को अंतर्गत अॅट्रॉसिटी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे. ते 6 महिने फरार होते. याचा विचार न्याय करावे, या गोष्टीचा न्याय करावा आणि आम्हाला न्याय मिळावा ही आमची नम्र विनंती. आम्ही शैक्षणिक क्षेत्रात सर्व्हिसला आहे. आम्ही काही बोगस वगैरे नाही. आमचे मुलं बी सारे आर्थिक ह्याच्यात कुठं ना कुठं कामाला आहे. असं यांचा उद्देश आहे का हे पैसे उकळायचे. त्यात माझ्या मुलाची चेन वाढण्यात गेली. म्हणजे यात माझ्या मुलाचे हाणमार झाली. त्यात माझ्या मुलाची गळ्यातली चेन सुद्धा 1.5 तोळ्याची चेन पण त्या ह्याच्यात गेली. शर्ट फाडला, त्याला मारहाण केली, त्याला दांडक्याने मारहाण केली. प्रज्वलवर वार केले बोटावर. त्या प्रज्वलला पण भरपूर मार लागलेला आहे. तर याच्या गोष्टीने आमच्या मुलांना न्याय मिळावा ही आमची शासनाकडे आणि राहुरी पोलीस स्टेशनला विनंती. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.